नमस्कार. मेहनतीला फळ हवे आहे, किंबहुना अल्प मेहनतीमध्ये योग्य किंवा जास्त फायदा मिळावा, आर्थिक स्थिती सुधारावी, सुख समृद्धी लाभावी, ही अपेक्षा जर आपल्याला आहे तर आपण काय करायला हवं? एक वस्तू दान करायला हवी. कोणती वस्तू की जी आपण दीपावलीच्या धनत्रयोदशीला महालक्ष्मीला नैवेद्यात अर्पण करतो? ओळखा पाहू. बरोबर, धणे, धनिया, की जे आपण महादेवीला महालक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करतो. तेच धणे नियमितपणे अशा मंदिरातून आपण दान करायला हवेत की जिथे अन्नदान चालतं, भंडारा चालतो. अशी संतांची स्थानं असतात, देवतांची स्थानं असतात. तर अशा ठिकाणी स्वयंपाकात उपयोगाला येणारा पदार्थ म्हणजे धनिया, धणे. तर अशा ठिकाणी धणे नियमितपणे दान करण्याने लक्ष्मीची, महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभते आणि अल्प मेहनतीमध्ये जास्त फायदा, आर्थिक स्थिती सुधारणं आणि सुख समृद्धी लाभणं हे भरघोस फायदे यातून मिळतात. पुन्हा भेटूया. हरिओम.